नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला आज आपण घेऊया 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. लेखक आर के नारायण यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये स्वामी नावाच्या एका मुलाची कथा सांगितलेली आहे. तर बघूया आपण. लेखक आर के नारायण यांनी अत्यंत साध्या पद्धतीने खूपच सुंदर वर्णन त्या मुलाचं या पाठाच्या द्वारे आपल्याला केलेलं आहे. लेखकांविषयी सांगायचं जर झालं तर आर के नारायण हे जे लेखक आहेत भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. त्यांनी बऱ्याचशा साहित्यांवर आपलं लिखाण केलेलं आहे, जसं की मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स, त्यानंतर रामायण, महाभारत अशी बरीचशी आधुनिक भारतीय महाकाव्य यावर त्यांनी आपलं उल्लेखनीय लेखन केलेलं आहे. चला तर मग सुरू करूया 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. तत्पूर्वी हा पाठ घेण्याच्या अगोदर या पाठामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे त्याकडे आपण थोडंसं बघूया. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखक आर के नारायण यांनी स्वामी नावाच्या साधारणतः 10 वर्ष वयोगट असलेल्या एका खोडकर मुलाची कथा सांगितलेली आहे. लेखकाच्या मते या मुलाचे म्हणजेच स्वामीचे गुण स्वभाव अगदी 10 वर्षाच्या मुलाप्रमाणेच, जसं की आपणही त्या वयातून गेलेलो आहोत, सेम तसेच आहेत. तो खोडकर आहे, त्याला अजिबात शाळा आवडत नाही, वडिलांकडून तो नेहमी मार खातो, गणित विषयाचा त्याला तिटकारा वाटतो, उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि बरंच काही. लेखक स्वामीचे वर्णन इतक्या साध्या आणि सरळ शब्दांमध्ये करतात की लगेच आपण स्वामीच्या रूपात स्वतःला पाहतो, म्हणजेच आपणही त्या वयातून गेलेलो आहोत. या पाठामध्ये लेखकाने 10 वर्ष वयाच्या म्हणजे स्वामीच्या मनातल्या भावना, तो कसा विचार करतो, जगाकडे कोणत्या दृष्टीने तो पाहतो याचे सखोल वर्णन केले आहे. स्वामी आणि मित्र हे पुस्तक लेखक आर के नारायण यांनी सुलभ आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. बऱ्याच पालकांना या पुस्तकाचा आपल्या मुलांवर परिणाम तर होणार नाही ना याची भीती वाटते, परंतु आर के नारायण यांनी पालकांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न देखील या पुस्तकाच्या शेवटी केलेला आहे. स्वामी जितका खोडकर आहे, मस्ती करणारा आहे, तितकाच तो संवेदनशील, प्रेमळ व हळव्या मनाचा आहे, हे सुद्धा लेखकाने पुस्तकाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर मग सुरू करूया या पाठाला. स्वामी अँड फ्रेंड बाय आर के नारायण. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड बाय आर के नारायण. अ लिटल बिट अबाउट द बुक. आता या पुस्तकाविषयी लेखकाने थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. आता बघा, इथं सुरुवातलाच एक शब्द आलेला आहे, स्पॉयलर्स. स्पॉयलर्स म्हणजे नुकसान करणारे. ओके, बघा या ठिकाणी मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो. हा शब्द आलेला आहे स्पॉयलर. तर स्पॉयलरचा अर्थ होतो नुकसान करणारे. सो आय वुड रॅदर विदाउट मेन्शन एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. म्हणजे या पुस्तकाबद्दल मी काहीही सांगितले तर त्याचे कथेचे सार सांगून बिघडल्यासारखे होईल असं लेखकाचं मत आहे. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर जर आपण म्हणजे दृष्टिक्षेप जर टाकला तर ते योग्य ठरेल असं लेखकाचं मत आहे. पुढे बघा लेखक काय सांगतो. स्वामी इज अ mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. आता बघा, भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. स्वामी नावांचा एक साधारणतः 10 वर्षाचा एक खोडकर मुलगा आहे. बघा या ठिकाणी हा शब्द आलेला आहे मिस्चिव्हस. मिस्चिव्हस म्हणजे खोडकर. ओके, लेखक सांगतो की ब्रिटिशकालीन जेव्हा सत्ता होती तेव्हाची ही कथा आहे. स्वामी नावाचा एक साधारणतः 10 वर्षाचा खोडकर मुलगा आहे. आणि पुढे बघा लेखक काय सांगतो. लाईक मोस्ट किड्स ऑफ द एज, स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट द प्लेस अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल. इव्हन वर्स, मॅथमॅटिक्स स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. एनिवे the story unfolds around the happenings of the kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आता या ठिकाणी एक डार्क केलेला शब्द आहे बघा, नाईटमेअर. ओके, सो नाईटमेअरचा अर्थ होतो
भयानक अनुभव. ओके. आता बघा या पॅराग्राफमध्ये लेखकाने काय सांगितलेलं आहे की स्वामी हा 10 वर्षाचा आहे आणि त्यानंतर त्याला शाळा अजिबात आवडत नाही आणि गणिताचा अतिशय तिटकारा असणारा हा मुलगा आहे. शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक भयंकर शिक्षेची वाट आहे. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून आपल्याला दिसतात. तो कसा आणि नेमका कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि स्वामी हा आपल्या वडिलांकडून नेहमीच मार खातो असं लेखक या पुस्तकाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड ऑफ थिंक दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. आता टॉकेटिव्ह म्हणजे काय, या ठिकाणी एक शब्द आलेला आहे, बडबड करणे. ओके. स्वामी हा एक बडबड करणारा मुलगा आहे. त्यानंतर टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ द एव्हरीथिंग बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे ॲज मेनी teens back then all the wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something and harass somebody. Unlike kids today, this in fact was and in most parts of India still is the life of typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. लेखक म्हणतो की स्वामी हा त्याला शाळेचा तिटकारा तर आहेच, परंतु तो नेहमी वडिलांकडून मार खातो. त्यानंतर तो एक बडबड करणारा मुलगा आहे. आयुष्यात काहीही जर घडले तर त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलतं राहण्याची त्याची पद्धत आहे, परंतु सत्य त्याला अवघड समजते. त्या काळातल्या अनेक मुलांसारखे म्हणजे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणालाही त्रास देणे अशा गोष्टी करण्यामध्ये स्वामीला काय वाटत असते, मजा वाटत असते. आणि लेखक यामध्ये असं सांगतो की जसं स्वामीला ब्रिटिशकालीन काळामध्ये या गोष्टी करण्यामध्ये मजा वाटायची, तसं आजकालच्या मुलांना वाटत नाही. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असते. आणि साधारणतः लेखक सांगतो की भारतात अजूनही बऱ्याचशा ठिकाणी हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसते, त्यांना फक्त दंगामस्ती करण्यास रस असतो. पुढे बघूया. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन दिस ग्रोईंग इयर्स. लेखक म्हणतो की स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता. पुढे दिलेला आहे. इन धिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज अ 10 years old mind, explaining exquisitely how he think and what his perspective of the world is. The readers does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of नारायण. लेखक असं सांगतो आपल्याला की स्वामी हा कशा प्रकारचा मुलगा होता. इथे नारायण म्हणजेच आर के नारायण 10 वर्ष वयाच्या म्हणजेच स्वामीच्या मनातल्या भावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे याविषयी सखोल वर्णन करतात. जशी जशी कथा पुढे सरकत जाते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते. हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. आता बघा, तत्पूर्वी मागे काही महत्त्वाचे शब्द गेलेले आहेत, जसं की डार्क केलेले वर्ड्स आहेत. हे बघा या ठिकाणी हरास संबडी. ओके. सो या शब्दाचा अर्थ होतो छळ करणे. त्यानंतर टू प्ले हॅवॉक. टू प्ले हॅवॉक म्हणजे हाहाकार. आणि त्यानंतर एक्सप्रेसिटली म्हणजेच याचा अर्थ दिलेला आहे उत्कृष्टपणे. आणि त्यानंतर हा एक शब्द सुटलेला होता आपला पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच दृष्टिकोन. ओके. सो पुढे बघूया. सिग्निफिकन्स ऑफ द बुक म्हणजेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे. सिग्निफिकन्स म्हणजेच इम्पॉर्टन्स, हा जो शब्द या ठिकाणी दिलेला आहे. सिग्निफिकन्स म्हणजेच इम्पॉर्टंट. या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, काय आहे नेमकं आर के नारायण यांच्या पुस्तकामध्ये बघूया आपण. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. आता लेखक सांगतो की स्वामी आणि मित्र हे आर के नारायणचे पुस्तक पुरेपूर वाचनांचा आनंद देते आणि त्याचबरोबर जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी ती साहित्य जे आहे, त्यांची जी पुस्तकं आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. पुढे बघा. स्वामी अँड फ्रेंड इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज टू द एशियन
continent as a study text for the student who study literate as a subject of schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is and contrary to this. आता लेखक सांगतो यामध्ये की स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी अतिशय उत्तम वाचन साहित्य आहे असं लेखक म्हणतो. आणि आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक विषय म्हणून हे पुस्तक आहे अभ्यासासाठी. म्हणजे या पुस्तकाच्या क्लिष्ट व्याकरण आणि शब्दबंबाळ लेखन आहे असे नव्हे, तर या पुस्तकाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणजे लेखक म्हणतो की यामध्ये खूप सारं असं ग्रामर वगैरे काही नाही आहे. म्हणजे अगदी सगळ्या किशोरवयीन मुलांना साधं आणि सरळ वाटेल अशा भाषेमध्ये R.K. नारायण यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे बघा, आता या ठिकाणी एक शब्द आहे टेक्निकल जॉर्गन म्हणून एक शब्द दिलेला आहे बघा. याचा अर्थ होतो की व्यवसाय वर्ग इत्यादी नुसार माणसांना समजून घेण्याची परिभाषा. टेक्निकल जॉर्गनचं मीनिंग या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा आता पुढे काय दिलेलं आहे. स्वामी अँड फ्रेंड इज रिटन इज अ सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस like R.K. Narayan. The English used in the book is both plain and simple without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentence adds to the simplicity of the book. आता लेखक सांगतो की स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की एखादा विद्वान व्यक्ती जर असेल, साहित्यिक असेल, तर त्याचासुद्धा विश्वास बसणार नाही की R.K. नारायण इतकं साध्या पद्धतीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. यातील भाषा मुलांना समजण्यास खूप सोपी आहे. साधी छोटी वाक्येसुद्धा पुस्तकाचे वाचन आणखीच सोपे करून टाकतात. पुढे बघा, इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन्स दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिव्हस 10 years old Indian boy and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children, but the book is as such that is encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure. In this perspective also amidst all the mischief and nightness we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact of mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great conveying that to all of us. बघा, आता पुस्तकाच्या वर्णनात म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी हे पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल का अशी भीती पालक वर्तवू शकतात. परंतु या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध निरुपद्रवी असल्यामुळे या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि अशा खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा, तितका संवेदनशीलसुद्धा आहे हेही लेखकाने सांगितलेलं आहे. त्यानंतर हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम लेखक R.K. नारायण यांनी या कथेद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच पुढे लेखक सांगतो, सो इन कन्क्ल्युजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम पुस्तक आहे. बघा, एक महत्त्वपूर्ण शब्द आहे या ठिकाणी कन्क्ल्युजन. ओके, हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल चित्रपटामध्ये, कन्क्ल्युजन. तर कन्क्ल्युजनचा अर्थ होतो अखेरीस किंवा शेवटी, कन्क्ल्युजन. ओके, सो आणखी काही शब्द मागे गेलेले आहेत, जसे की एनकम्पासेस. म्हणजेच काय, याचा अर्थ होतो पूर्ण समाविष्ट करणे. हा शब्द या ठिकाणी आहे एनकम्पासेस, म्हणजे काय, पूर्ण समाविष्ट करणे. त्यानंतर सेन्सिटिव्ह. बघा, हा शब्द सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. ओके, सो लास्ट पॅरेग्राफ ऑफ दिस बुक नाव बघा, अबाउट द ऑथर. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लेखकाविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे.
ते आपण बघूया. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑफ ऑल टाईम आर के नारायण. आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. बघा, आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एवर प्रोड्यूस अँड दिस बुक इन पर्टिक्युलर captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. म्हणजेच ब्रिटिशकालीन वातावरणामध्ये त्यावेळेच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता, त्याचे आयुष्य, याचं सार आपल्याला लेखक या पाठाद्वारे, या पुस्तकाद्वारे आपल्याला सांगतात. जसे की त्यांचे काही महत्त्वपूर्ण बुक्स सांगितलेले आहेत. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड्स मालगुडी डेज, द गाईड, मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सिंग्स. त्यानंतर बघा, अँड मेनी मोर लिटररी वर्क्स ॲज द रामायणा. बघा या ठिकाणी द रामायणा. त्यानंतर महाभारता, अ शॉर्टेड मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडिया एपिक, द महाभारता, अँड शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज व्हर्जन द इंडियन एपिक. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आता बघा या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे, जसं की इपिक. इपिक म्हणजे महाकाव्य. इपिक म्हणजे काय? महाकाव्य. खूप महत्त्वाचा शब्द आहे इपिक. ओके. आणि त्यानंतर आणखी एक शब्द दिलेला आहे यामध्ये, एसेन्स. हे बघा या ठिकाणी हा वर्ड्स आहे. इसेन्स म्हणजे सार किंवा सत्वगुण तुम्ही त्याला म्हणू शकता. तर बघा सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये की मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. आवड असल्यास जरूर हे साहित्य वाचा, असं त्यांनी या पाठाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला कसा वाटला, या पाठाविषयी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर द परिवर्तन लर्निंग ॲप या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपले पुढचे काही लेसन आणि पोएम मी तुम्हाला नक्कीच पुढच्या सेशनमध्ये सांगणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.